यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील चिखली टाकळी गावात वीज कोसळून एका गुराख्यासह 12 शेळ्या आणि एका पाळीव कुत्र्याचा जागीच मृत्यू झाला। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होते आहे। मृताच्या कुटुंबियांनी शासनाकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे। यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील चिखली टाकळी गावात शुक्रवारी संध्याकाळी 4च्या सुमाराला वीज कोसळली। यात गावातील रहिवासी विलास मानकू तुकाराम वय 55 यांचा जागीच मृत्यू झाला। विलास तुकाराम हे आपल्या शेळ्या चारण्यासाठी घेऊन जंगल परिसरात गेले होते। दरम्यान अचानक हवामानात बदल झाला आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली। पावसापासून बचाव करण्यासाठी ते एका झाडाखाली उभे राहिले। याचवेळी ढगांच्या कडकडाटासह झाडावर वीज कोसळली। या विजेच्या तडाख्यात विलास तुकाराम यांच्यासह त्यांच्या 12 शेळ्या आणि एक पाळीव कुत्रा जागीच मृत्युमुखी पडला। या दुर्घटनेत सुमारे 1.5 लाख रुपयांहून अधिक मालमत्तेचं नुकसान झाल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात येतोय। घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलीस आणि वणी तहसील प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे। या घटनेनंतर मृताच्या कुटुंबियांसह ग्रामस्थांनी शासनाकडे तातडीनं आर्थिक मदत आणि योग्य नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। मृत विलास तुकाराम हे कुटुंबाचा प्रमुख आधार असल्यानं शासनानं त्वरित मदत करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते आहे।